तर नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तार कुंपण योजनेच्या अंतर्गत मी मागील देखील व्हिडिओ बनवला होता। त्याचबरोबर जी योजना आहे ही जी योजना आहे तार कुंपण योजना, त्याचबरोबर तारसह खांब देखील दिले जातात। पिकाचे जे नुकसान होते त्यासाठी ही योजना काढली असता ही तार कुंपणची योजना आहे आता देखील चालूच आहे। भरपूर साऱ्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत काही अपडेट देखील हव्या होत्या। त्याचबरोबर मला पर्सनल मेसेज देखील आले होते। त्याचबरोबर ही जी योजना आहे तार कुंपणची योजना आहे ती महत्त्वपूर्ण योजना आहे। शेतकऱ्यांचे नुकसान जे होते वन्य प्राण्यांपासून, उदाहरणार्थ डुक्कर असो, रानगवा, त्याचबरोबर हरिण देखील वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना खूपच त्रास होत असता। या शेतकऱ्यांसाठी ही तार कुंपण योजना चालू केलेली आहे। ही सरकारने खूपच आधीपासून योजना चालू केलेली आहे, परंतु भरपूर साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचे काही अपडेट्स किंवा ही योजना पोहोचलेलीच नाहीये। तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या योजनेसाठी काय डॉक्युमेंटरी लागते, त्याचबरोबर या योजनेचे किती लोन किंवा या योजनेचे किती अनुदान आपल्याला मिळाले जाते। चला तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी लोखंडी खांब त्याचबरोबर काटेरी तार इतके 90% या योजनेसाठी अनुदान दिले जाते। बरोबर या योजनेच्या अंतर्गत लागणारे कागदपत्रे देखील असतील। चला तर मग बघूया कागदपत्रे काय लागतात। बरोबर ही तार कुंपणची योजना चालू आहे। योजनेच्या अंतर्गत अधिकृत पोर्टल देखील आहे। मा डीबीटी फार्म पोर्टल देखील हा आता चालूच आहे। ह्याच्यावरती जाऊन तुम्ही देखील चेक करू शकता, परंतु तुम्ही आधी जर तुमचे डॉक्युमेंटरी किंवा या अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुम्ही डॉक्युमेंटरी सबमिट केले असेल तर। त्याचबरोबर ही योजना कशासाठी काढली असते भरपूर साऱ्यांना प्रश्न पडला असेल। शेतकऱ्यांना जे वन्य प्राणी त्रास देतात ह्यासाठी देखील ही आहे। योजनेची पात्रता देखील आहे। हा जो शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा, त्याचबरोबर तुमच्या शेतकऱ्याच्याच नावावरती शेती असणे गरजेचे आहे किंवा त्यांचा सातबारा देखील खूपच असणे गरजेचे आहे। ऑटो देखील असला तरी काय हरकत नाहीये। त्याच्याच नंतर जे तुमची शेती आहे म्हणजे तुमचं जे क्षेत्र आहे ते 1 एकर पासून ते 2.5 एकराच्या आसपास हे लागणार आहे। त्याचबरोबर त्यापेक्षा जास्त असेल तरी देखील चालू शकते। काही आवश्यक कागदपत्रे देखील लागतात। त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड देखील लागते, पॅन कार्ड देखील लागते आणि त्याचबरोबर आधार कार्डचा जो आधार कार्ड नंबर असेल तो बँक खात्याशी लिंक असणे खूपच गरजेचे आहे। त्याच्यानंतर तुमचा सातबारा देखील लागतो, हे महत्त्वपूर्ण आहे। तुमचा ऑटो उतारा देखील असणे खूपच गरजेचे आहे। त्याचबरोबर बँक पासबुक देखील असणे गरजेचे आहे, म्हणजे बँक पासबुक जे आहे त्याचा पहिला फोटो देखील असणे खूपच गरजेचे आहे किंवा तुम्ही प्रिंट देखील काढून चालू शकते। पासपोर्ट साईजचे 2 फोटो देखील असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर जातीचा दाखला देखील असणे गरजेचे आहे। असे भरपूर सारे डॉक्युमेंट्स न लागता योजनेसाठी खूपच कमी डॉक्युमेंट्स लागतात। त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 90% इतके अनुदान दिले जाते। ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। शेतकऱ्यांना या योजनेचा लवकरात लवकर जाऊन फायदा घ्या। त्याचबरोबर मी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे देखील सांगितले आहेत, ते असणे खूपच गरजेचे आहे। ते असल्याच्या नंतर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल। नोंदणी केली असता तुमचं जर पहिला युजर आयडी असेल, त्याचबरोबर युजर आयडी वरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता। त्याचबरोबर जर तुमचा पहिला युजर आयडी नसेल तर तुमचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर ज्या आधार कार्डचा जो नंबर आहे तो तिथे टाकून तुमच्या आधार कार्डला OTP व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे। हे फक्त तुमचे जर युजर आयडी नसेल तर यासाठी महत्त्वपूर्ण आहे। जर तुमचे युजर आयडी आहे तर त्यावरती फक्त तुम्ही OTP व्हेरिफिकेशन करून देखील पुढे स्टेटस चेक करू शकता। होम पेजवर क्लिक करा। त्याचबरोबर कृषी योजनेवरती जाऊन त्याला क्लिक केल्याच्या नंतर ते ओपन केल्याच्या नंतर तार कुंपण योजना किंवा कुंपण योजनेवरती क्लिक करणे खूपच गरजेचे आहे। त्याच्याच नंतर तुमचा जमिनीचा तपशील देखील भरा। त्याचबरोबर तुम्हाला इथे डॉक्युमेंट देखील अपलोड करायला सांगितले जातील। तुम्हाला जे डॉक्युमेंटरी मी सांगितले होते ते देखील इथे लागणार आहेत। ते तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर ह्यावरती तुम्हाला सबमिट ऑप्शन देखील येईल। त्याचबरोबर ही अशी प्रक्रिया आहे या योजनेच्या अंतर्गत। तार कुंपण योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये देखील महत्त्वपूर्ण अपडेट दिल्या होत्या, परंतु आतापर्यंत देखील शेतकऱ्यांचे खूप मेसेज आले योजनेच्या अंतर्गत अजून काय अपडेट्स किंवा फॉर्म कसा भरायचा। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहेत। या योजनेच्या अंतर्गत लाभ घ्या। शेतकऱ्यांसाठी 90% इतके योजनेचे अनुदान दिले जाते। त्याचबरोबर शेतकऱ्याला फक्त 10% स्वतःचे इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत। ही शेतकऱ्यांची जी पीक नासाडी होते, त्याचबरोबर जे वन्य प्राणी शेतकऱ्यांना खूपच त्रास देतात, यासाठी देखील ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने काढली असता या योजनेच्या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले असून तुम्ही लवकरात लवकर जावा। मी अधिकृत पोर्टल देखील देतो, त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही या योजनेच्या अंतर्गत सर्व माहिती चेक करू शकता। तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।